आपल्या जीवनात आपल्याला जे साध्य करायचं आहे ते साध्य करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो, पण जेवढं आपण यश सहज आहे असं समजतो ते तेवढं सहज मिळत नाही. आपल्याला जे व्हायचं आहे किंवा काही मिळवायचं आहे त्यासाठी आपण अनेक गोष्टी करतो, जसे की सेल्फ डिसिप्लिन, सेल्फ मोटिवेशन, सेल्फ डेव्हलपमेंट यासारखी अनेक व्हिडिओज पाहतो, किंवा द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, थिंक अँड ग्रो रिच, लॉ ऑफ अट्रॅक्शन, द सिक्रेट, द पॉवर ऑफ माइंड अशा प्रकारचे अनेक पुस्तकं सुद्धा वाचतो. पण यश संपादन करण्यासाठी तरीही आपण कमी पडतो. मग हे असं का घडतं? इतर यशस्वी किंवा प्रभावी व्यक्तीसारखे आपण का प्रभावी किंवा यशस्वी होत नाही? मित्रहो, तुम्ही सुद्धा यशस्वी होऊ शकता. तुम्ही सुद्धा इतरांप्रमाणे या जगामध्ये आपलं विशेष व्यक्तिमत्व निर्माण करू शकता. होय, नक्कीच तुम्ही सुद्धा तुम्हाला जे हवं आहे ते मिळवू शकता. त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आणि मी जीवनात यशस्वी आहे अशी एक कॉमेंट करा, नक्कीच यशस्वी होणार. नमस्कार मित्रहो, वेलकम बॅक. थेट विषयाकडे वळूया. तुम्ही थंबनेल बघूनच इथे आलात, म्हणजेच आजचा विषय सेल्फ व्हिज्युअलायझेशन फॉर सक्सेस. मित्रहो, मला सुद्धा या गोष्टीवर विश्वास बसायला सुरुवातीला वेळ लागला. व्हिज्युअलायझेशन मध्ये अशी ताकद आहे, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही मिळवू शकता. सर्वप्रथम आपण बघूया व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय आणि त्याला समजण्याचा प्रयत्न करूया. व्हिज्युअलायझेशन म्हणजे तुमच्या भविष्यातील यशस्वी आवृत्तीचं स्पष्ट चित्र डोळ्यासमोर उभं करणं. तुम्ही जे व्यक्ती बनू शकता त्याचं सुंदर, स्पष्ट आणि व्यवस्थित चित्र मनात तयार करणं. तुम्ही सध्या तेच आहात हे स्वीकारणं. तुम्ही ते असलेलं स्वतःला सांगणं. ही प्रक्रिया तुमच्या मेंदूला दिशा देते आणि तुमच्या कृती त्या भविष्यातील यशाशी मिळतं जुळतं बनवते. मग हे व्हिज्युअलायझेशन इतकं प्रभावी का आहे? याला वैज्ञानिक कारण आहे. वैज्ञानिक संशोधन सांगतं की तुम्ही एखादी लक्ष्य मनात जिवंत आणि स्पष्टपणे बघता तेव्हा तुमचा मेंदू त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी अनैच्छिकपणे मार्ग शोधू लागतो. व्हिज्युअलायझेशन म्हणजे मेंटल रिहर्सल, म्हणजे आधी मनात जिंकणं आणि मग प्रत्यक्ष आयुष्यात आणणं. मित्रहो, या व्हिज्युअलायझेशनचे फायदे काय असतील तर लक्ष्य स्पष्ट होतं, निर्णय घेणं सोपं होतं, आत्मविश्वास वाढतो, कृती करण्याची प्रेरणा मिळते, मेंदू यशासाठी प्रोग्राम होतो. यानंतर मी तुम्हाला तुमच्या जीवनात कशा प्रकारे तुम्ही व्हिज्युअलायझेशन करू शकता, तुम्ही कुठल्या अवस्थेत आहात आणि कोणतं व्हिज्युअलायझेशन तुम्हाला फायदेशीर आहे हे सांगणार आहे. त्याचसोबत काही जगातील प्रसिद्ध व्यक्तीची, ज्या लोकांनी व्हिज्युअलायझेशन केलं आहे त्यांची उदाहरणे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. मित्रहो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. सुरुवातीला आपण बघूया की व्हिज्युअलायझेशन करण्याच्या काही स्टेप्स आहेत. पहिली स्टेप आहे शांत बसा, डोळे बंद करा, एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला रिलॅक्स होऊ द्या. दुसऱ्या स्टेपमध्ये तुमच्या भविष्यातील स्वतःला पहा, म्हणजेच कल्पना करा आजपासून 5 वर्षांनी तुमचं आयुष्य कसं दिसेल. तुम्ही कुठे राहता, कोणते काम करता, तुमचा आत्मविश्वास कसा आहे, लोक तुमच्याकडे कसं पाहतात, तुम्ही कोणते मोठे स्वप्न पूर्ण केले आहेत. तुम्ही एका यशस्वी, आनंदी आणि प्रगतिशील आवृत्तीत उभे आहात. स्टेप 3 मध्ये तपशील जोडा. तुमचं घर पहा, तुमची ऑफिस डेस्क पहा, तुमचा बँक बॅलन्स पहा, तुमचं निरोगी शरीर पहा. तुम्ही साधलेल्या आर्थिक, वैयक्तिक आणि मानसिक यशाची जाणीव करा. स्टेप 4 मध्ये तुम्ही स्वतःशी बोलत राहा. कल्पना करा की तुमचा भविष्यातील यशस्वी सेल्फ तुमच्या समोर उभा आहे. तो तुम्हाला सांगत आहे, तू योग्य मार्गावर आहेस, फक्त हार मानू नकोस. तू जे स्वप्न पाहतोय ते आधीच शक्य आहे. ही ऊर्जा मनात भरा. स्टेप नंबर 5 मध्ये त्या भावनेला वास्तवात आणा. डोळे उघडण्यापूर्वी स्वतःला सतत विचारा, आज मी असा कोणता छोटा पाऊल उचलू शकतो जो मला माझ्या फ्युचर सेल्फच्या जवळ घेऊन जाईल. मित्रांनो, जर तुम्ही दररोज 5 मिनिटं हे व्हिज्युअलायझेशन केलं तर तुमचा मेंदू, तुमच्या कृती आणि तुमचा ॲटिट्यूड, तीनही गोष्टी यशाच्या दिशेने काम करायला लागतील. यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणेच काही उदाहरणं दिलेली आहेत. आपण कोणत्या स्थितीमध्ये आहोत आणि कोणत्या प्रकारचं व्हिज्युअलायझेशन आपल्याला महत्त्वाचं आहे त्या अनुसरून मी 5 उदाहरणं या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहेत. उदाहरण 1, गरीब कुटुंबातील विद्यार्थी ज्याला इंजिनियर व्हायची इच्छा आहे. कल्पना करा तुम्ही एका छोट्या गावात राहता. आर्थिक
परिस्थिती कमजोर आहे, पण 5 वर्षांनी तुम्ही स्वतःला पाहता तुम्ही एका मोठ्या MNC मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करता. तुमच्या टेबलावर तुमचं नाव असलेली नेम प्लेट आहे, समोर लॅपटॉप आहे, टीम तुम्हाला आदराने गुड मॉर्निंग म्हणते. हे चित्र दररोज पाहिल्यामुळं तुमचा अभ्यास, तुमचं फोकस आणि आत्मविश्वास वाढू लागतो. उदाहरण 2 मध्ये स्वतःचा बिझनेस सुरू करण्याचं स्वप्न. आज तुम्ही एक जॉब करत असाल, तुमची भविष्याची आवृत्ती स्वतःच्या ऑफिसमध्ये बसलेली आहे, भिंतीवर तुमच्या कंपनीचा लोगो आहे, कर्मचारी कामात व्यस्त आहे, तुम्ही क्लायंट मीटिंग मध्ये आत्मविश्वासाने प्रेझेंटेशन देत आहात. हे फ्युचर व्हिज्युअलायझेशन पाहिल्यानं तुमच्या ऍक्शन आणि डिसिजन्स बिझनेस मध्ये जायला मदत करतात. उदाहरण 3 मध्ये फिटनेस आणि निरोगी जीवन. आज तुम्ही थकल्यासारखे अनफिट वाटत असेल, फ्युचर सेल्फ व्हिज्युअलायझेशन मध्ये तुम्ही स्वतःला एनर्जेटिक आणि आत्मविश्वासाने चालताना पाहता. तुम्ही मोकळ्या हवेत धावत आहात, आरशात तुमचा बदललेला शरीरयष्टी दिसतो. लोक म्हणत आहेत, वा किती जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन. हे चित्र तुम्हाला जंक फूड टाळायला आणि वर्कआउट करण्यासाठी प्रेरित करतं. उदाहरण 4, आर्थिक स्वतंत्रता, फायनान्शियल फ्रीडम. आज कदाचित EMI, लोन, तणाव असेल, पण फ्युचर सेल्फ व्हिज्युअलायझेशन मध्ये तुम्ही सुंदर घरात शांतपणे बसलेले आहात अशी कल्पना करा. तुमच्याकडे मल्टिपल इन्कम सोर्सेस आहेत असा विचार करा. दर महिन्याला पॅसिव्ह इन्कम तुमच्या अकाउंटमध्ये येत आहे. तुम्ही सुट्टीच्या ठिकाणी आराम करत आहात कारण तुम्हाला आता पैशाची चिंता नाही. हे चित्र तुमचा पैसा वापरण्याचा दृष्टिकोन बदलतं आणि तुम्ही बचत प्लस गुंतवणूक शहाणपणाने करायला लागता. उदाहरण 5, पब्लिक स्पीकर किंवा यूट्यूबर बनायचं स्वप्न असेल, कल्पना करा की तुम्ही स्टेजवर उभे आहात, समोर हजारो लोक आहेत, प्रेक्षक तुमच्या प्रत्येक शब्दावर टाळ्या वाजवत आहेत, तुम्ही आत्मविश्वासाने बोलत आहात. तुमचा यूट्यूब चॅनेल लाखो सबस्क्रायबर्स असलेला आहे, सिल्वर गोल्ड प्ले बटन भिंतीवर लटकलेले आहे, तुम्ही कंटेंट तयार करताय आणि लोक तुमचं कौतुक करत आहेत. हे व्हिज्युअलायझेशन तुम्हाला सातत्य ठेवायला मदत करतं. व्हिडिओ बनवणं, स्क्रिप्ट लिहिणं, कॅमेऱ्याची भीती दूर करणं, या गोष्टी तुम्हाला या व्हिज्युअलायझेशन मधून स्पष्ट मिळतात. मित्रांनो, सेल्फ व्हिज्युअलायझेशन म्हणजे फक्त कल्पना नाही, ते तुमच्या मनाला दिशा देणारं शक्तिशाली साधन आहे. मित्र हो, आता आपण व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्याकडे जाणार आहोत, ज्यामध्ये मी 5 अशी उदाहरणं दिलेली आहेत ज्या लोकांनी आपल्या जीवनामध्ये व्हिज्युअलायझेशनचा वापर केला आणि यश संपादन केलं. तर नंबर 1चं जे उदाहरण आहे ते आहे जिम कॅरी. हॉलिवूड अभिनेता जिम कॅरी खूप स्ट्रगल करत होता. त्याला काम मिळत नव्हतं. त्याने व्हिज्युअलायझेशन करून स्वतःला यशस्वी अभिनेता म्हणून पाहायला सुरुवात केली. त्याने स्वतःलाच $10 मिलियन फॉर ऍक्टिंग सर्व्हिसेस असं चेक लिहून त्याच्या पाकिटात 5 वर्ष ठेवलं. तो दररोज कल्पना करायचा की तो मोठ्या चित्रपटामध्ये काम करतोय, लोक त्याला ओळखतात, त्याचा चेहरा सगळीकडे दिसतो आहे. त्याचा परिणाम असा झाला, नेमक्या 5 वर्षांनी त्याला डम्ब अँड डंबर या चित्रपटासाठी $10 मिलियन मिळाले. ही त्यानं केलेल्या व्हिज्युअलायझेशनची ताकद. मित्र हो, यानंतर उदाहरण 2, मायकल फेल्प्स याचं. 23 ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकणारा एक स्विमर आहे. ऑलिम्पिक स्विमर मायकल फेल्प्स व्हिज्युअलायझेशनचा सर्वात जास्त वापर करणारा खेळाडू आहे. प्रत्येक स्पर्धेपूर्वी तो डोळे बंद करून कल्पना करायचा, पूलमध्ये उतरणं, पाण्याचा स्पर्श, लॅप्स कसे पूर्ण करणार आणि शेवटी विजयाचा क्षण. व्हिज्युअलायझेशन इतकं प्रभावी झालं, एकदा त्याच्या गॉगल्समध्ये पाणी गेलं तरी तो जिंकला, कारण त्याने मनात आधीच अशा परिस्थितीत जिंकण्याचं रिहर्सल केलं होतं. त्याचा परिणाम असा झाला, तो आजपर्यंतचा सर्वात जास्त गोल्ड मेडल जिंकणारा खेळाडू आहे. यानंतर आर्नोल्ड श्वार्झनेगर, त्याने तर स्पष्ट शब्दात सांगितलं आहे, आय वर्कड माय माइंड ॲज मच ॲज माय बॉडी. तो स्वतःच्या फ्युचर सेल्फला मिस्टर ओलिम्पिया विजेता, नंतर हॉलिवूड स्टार आणि पुढे गव्हर्नर म्हणून व्हिज्युअलायझेशन करायचा. लोक हसायचे, पण त्याने व्हिज्युअलायझेशन प्लस हार्डवर्कने ती तीनही स्वप्न पूर्ण केली. पुढील उदाहरण आहे ओप्रा विन्फ्रे. ओप्रा खूप गरीब घरातून आली. घरगुती हिंसा, दारिद्र्य आणि संघर्ष ती दररोज स्वतःला भविष्यातील यशस्वी, प्रभावशाली आणि श्रीमंत महिला म्हणून व्हिज्युअलाइज करायची. ती म्हणते, यू बिकम व्हॉट यू बिलीव्ह. ओप्रा जगातील सर्वात यशस्वी महिलांपैकी एक महिला आहे. यानंतर पुढील उदाहरण आहे वॉल्ट डिस्नी. सगळेजण म्हणत होते की तुझी ॲनिमेशन कल्पना कधी चालणार नाही,
पण डिस्नीने आधी मनात पाहिलं. थीम पार्क्स, कार्टून्स, मूवीज, जगभरातील आनंद त्याने व्हिज्युअलाइज केलं, स्केच केलं आणि ते हळूहळू वास्तवात आणलं. त्याचा परिणाम असा झाला, आज वॉल्ट डिस्नी कंपनी जगभर प्रसिद्ध आहे. यानंतर पुढील उदाहरण आहे विराट कोहली या भारतीय खेळाडूचं. आपण सगळे विराट कोहली यांना ओळखतोच. तो एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणतो, तो प्रत्येक मॅच खेळण्याआधी फ्युचर आउटकम्स व्हिज्युअलाइज करतो. कसं बॅटिंग करायचं, कोणत्या बॉलवर कशा प्रतिक्रिया करायच्या, स्वतःला सेंचुरी साजरी करताना पाहणं. व्हिज्युअलायझेशनमुळे त्याचा फोकस शार्प आणि परफॉर्मन्स कन्सिस्टंट राहतो. आता दिलेली सर्व उदाहरणं व्हिज्युअलायझेशन करून आपल्या जीवनात यश संपादन केलेली आहेत. मित्रहो, इथंच थांबूया. व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला शेअर करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.